नमस्ते, कसे आहात सगळे? मस्त ना? मजेतच राहायला पाहिजे आणि मजेतच असायला पाहिजे. तर नमस्ते मंडळी, पुन्हा एकदा मी भाग्यश्री, आमची दुनिया या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलंच असेल तर मी कशाबद्दल बोलते, काय बोलते, की हा जो व्हिडिओ होता, फर्स्ट व्हिडिओ मी कुठून सुरुवात केला, म्हणजे यूट्यूबला माझं यायचं कारण काय आहे. तर या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. आणि म्हणजे सुरुवातीचा व्हिडिओ जो सुरुवातीचा असतो तेव्हा काय काय स्ट्रगल करावं लागतं ते सगळं मी स्टेप बाय तुम्हाला सांगणारच आहे. थंबनेलच आहे की मी यूट्यूब का स्टार्ट केला. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात आणि मोठं कारण म्हणजे कोण आहे माहिती आहे का? तर माझा नवरा आहे ह्याच्यामध्ये. तो नेहमी म्हणायचा की भाग्यश्री तू छोटे छोटे व्लॉग्स काढ, तू बोलू शकतेस, तू करू शकतेस, तर तू काढ. मग त्याच्या हट्टाने मग मी हा चॅनल सुरू केला. अराऊंड आता माझे 242 का 43 सबस्क्रायबर आहेत. खूप मोठी मी काही यूट्यूबर नाही आहे. फक्त मला एक सांगायचं आहे की मी आतापर्यंत 50 सबस्क्रायबर्स क्रॉस केले असते, पण का करू शकले नाही त्याचे पण मी कारणं देणार आहेत. तर पहिल्यांदा मी यूट्यूब का स्टार्ट केलं, तर नवरा होता तो म्हणायचा की मोबाईल आहे, तुला बोलता येतं आणि तू काय करते ते तरी लोकांना सांगायचं आहे, बस एवढंच करायचं आहे. असं म्हणत 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 मी सकाळचे काही डेली रुटीन्स, काही म्हणजे जिथेही आम्ही जाऊ किंवा आमच्या दोघांचे काही व्हिडिओज असे होते. तर या गोष्टी मी तिथे शेअर केलेल्या होत्या, काही लाईव्ह घेतलेले होते आणि कधी गावी जाताना या सगळ्याच म्हणजे जे काही इन जनरल डेली रुटीनमध्ये येतं किंवा म्हणजे पार्सल्स आले, काही आले, सगळ्या गोष्टी मी तिथे शेअर केले होते. दुसरी गोष्ट म्हणजे जी म्हणजे माझ्या नावाने का नाही काढलं किंवा माझ्या नावाने का मी व्लॉग केलं नाही किंवा माझ्या स्वतःच्या नावाने, तर ठरलं असं होतं की दोघांनी मिळून व्हिडिओज करायचे दोघांनी. पण त्याच्यात काय झालं, नवरा अनकम्फर्टेबल होता, त्याला थोडंसं बोलायचं वगैरे प्रॉब्लेम होतं, ऑन कॅमेरा नाही जमत होतं. पण सुरुवातीला आम्ही दोघंच म्हणजे हा चॅनल जो आहे तो दोघं मिळूनच कंडक्ट करणार होतो, आमची दुनिया म्हणून. सो त्याच्यासाठी काढलं, पण त्याच्यानंतर काही जमलं नाही आहे. पण तीच जी आमची दुनिया आहेच आहे आम्ही सोबत एकमेकांच्या. आणि पण आम्ही जिथेही जाऊ, काही करू, त्या गोष्टी आम्ही तिथे शेअर करतेच आहे. पण काय झालं, आतापर्यंत माझे 500 सबस्क्रायबरला मी पोचले असते. पण काय होतं, म्हणजे बाय प्रोफेशनली मी टीचर असल्यामुळे काय होतं, स्कूल आणि घरी आल्यानंतर माझे स्वतःचे क्लासेस असल्यामुळे स्कूल 8 ते 3:30 स्कूल, त्याच्यानंतर 4:30 ते संध्याकाळी 8पर्यंत क्लासेस सुरू असल्यामुळे मला वेळच मिळत नव्हता. सुरुवातीला वेळ होता क्लासेस सुरू करायच्या अगोदर, नंतर क्लासेसची मुलं वाढली आणि त्याच्यानंतर मला वेळच मिळत नव्हतं. त्याच्यामुळे मग हळूहळू काय झालं, एक व्हिडिओ शॉर्ट्स मी टाकणं कमी केलं. पण त्याच्यानंतर म्हणलं की आता मे महिन्यामध्ये पुन्हा जोरात आपण काम सुरू करू. पण तिथेही प्रॉब्लेम असाच झाला की 2-3 व्हिडिओ शॉर्ट्स मी टाकत गेले आणि त्यानंतर मला पुन्हा काही वेळ मिळाला नाही. यामुळे काय झालं, माझ्या आणि यूट्यूबमध्ये थोडंसं अंतर वाढलं आणि त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत. नाहीतर आत्तापर्यंत अराऊंड मी 500 किंवा 600 सबस्क्रायबर जे आहेत ते अराऊंड क्रॉस केलेले असते. त्याच्यामुळे पण मी खूप गॅपमध्ये असं पडलेले आहे याच्यामुळे, कारण वेळच नव्हता. आणि मध्यंतरी थोडे काही फॅमिली इश्यूज सुरू होते. फॅमिलीमध्ये इश्यूज म्हणजे असे काही फॅमिली इश्यूज म्हणजे असे वेगळे काही नाही. थोडंसं आम्हाला घर वगैरे बघायचं होतं, ते त्या एरियामध्येच मिळत नव्हतं. त्या टेन्शनमध्येही माझं व्हिडिओ काढायचा राहून गेला आणि त्याच्यानंतर ठरवलं की नाही, आता मे महिन्यामध्ये करायचं आपण. पण मे महिन्यामध्ये पण एक मेडिकल ट्रॉमामधून आम्हाला जावं लागला. तर या गोष्टीमुळे पण माझ्या काही या गोष्टी राहिलेल्या आहेत. तर यूट्यूब सुरू करण्याचं मेन कारण म्हणजे माझा नवरा. हे सगळं श्रेय जातं ते त्याला. दरवेळेस तो सपोर्ट करत असतो. मला माईक देखील आणून दिला, सगळ्या गोष्टी आणून दिल्या. इवन माझा पहिल्यांदा फोन अँड्रॉईड होता, तो चेंज करून त्याने मला iPhone 13 पण घेऊन दिलं, ट्रायपॉड आणून दिला. पण मीच एकटी अशी आहे की मुलगी, मी ते करत तर नाही. तर या सगळ्या अशा माझा प्रवास होता. यानंतर देखील मी हा प्रवास कंटिन्यू ठेवणार आहे. मी आता ठरवलेलं आहे की काही जरी झालं तरी व्हिडिओ पोस्ट करायचे, व्हिडिओ टाकायचा, सगळ्यांवरती व्हिडिओ बनवायचे. या गोष्टी मी ठरवलेल्या आहेत. तर तुम्ही देखील तुमच्याही सपोर्टची मला गरज आहे. तुम्ही देखील मला सपोर्ट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की चॅनल ग्रो का होत नाही आपण असं वगैरे म्हणतो. तर 4000 वॉच आवर कंप्लीट करायला खरंच खूप वेळ लागतो. इट इज नॉट अ जोक. आणि तेवढे लोकांनी आपल्याला बघितलं पाहिजे. सुरुवातीला नाही आपल्याला रिस्पॉन्स मिळत, त्याच्यावरती खूप आपल्याला एफर्ट घ्यावे लागतात. ते एफर्ट मी घेतलेले नाही असं मला कुठेतरी वाटतं.
तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओ बघत जा. थँक्यू सो मच.